नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. काल आपण एक सोशल मीडियावरती महाराष्ट्र जनता पार्टी नावाची एक सोशल कम्युनिटी म्हणजे सोशल मीडियावरची एक आपला पक्ष म्हणूया का आपण एखादी पार्टी म्हणजे कुठलं इलेक्शन लढणार नाहीये किंवा अशी अधिकृत कुठली नोंदणी वगैरे नाहीये, पण सोशल मीडियावरती एक महाराष्ट्र जनता पार्टी नावाचं एक पेज खोललंय ना, पण एक पार्टी खोललंय ज्याच्यामध्ये अनेक महाराष्ट्रातले तरुण जोडले जातील, जे सिस्टमच्या विरोधात आवाज उचलतील किंवा अशा मुद्द्यांवरती जिथून बोललं जाईल की जिथं सरकारला त्या सगळ्या गोष्टी काम करणं आपण भाग पाडू, जी म्हणजे चुकीची गोष्ट आहे त्याच्या विरोधात आपल्याला बोलायचं. मग ती सरकारी असो, कुठलाही राजकारणी असो, कुठलाही पक्ष असतो, बीजेपी असो, काँग्रेस असो, काय कुठलाही त्याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाहीये. जो चांगलं काम करेल त्याला चांगलं म्हणायचं. मध्ये बीजेपीने करो, काँग्रेसने करो, कुणी करो. जो चुकीचं करेल, जो देश विरोधी कोणतं काम करेल, जो देशाच्या विरोधामध्ये बसून म्हणजे ते आता ते कॉक्रोच पार्टी घ्या ना, कुठले युएस बेस, तो कुठला तो दिपके बिपके आम आदमीच्या जवळचा, म्हणजे जेव्हा ती आली ना तेव्हा मला खरोखर वैयक्तिक वाटलं की अरे बापरे, छान आहे, काहीतरी रिव्हॉल्युशन होतंय ना, ठीक आहे, ती मग बाकीची काय आपल्याला घेणं देणं नाहीये. पण जेव्हा त्याची रियालिटी समजली तेव्हा आपल्याला कळलं की त्याचे फॉलोअर पाकिस्तान आणि बांगलादेश आणि त्याला कोण पैसे पुरवतंय आणि काय सगळ्या गोष्टी करतंय हे आपल्याला समजलं. त्यामुळे आपली पार्टी काय असली नाही, आपली पार्टी आपली महाराष्ट्रापुरती आहे. आपली पार्टी आपल्या तरुणांसाठी आहे. आपल्याला फक्त आवाज उचलायचा या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये, तरुणांना योग्य दिशा दाखवायची आहे, तरुणांना राजकारण किती गलिच्छ आहे आणि ते कसं योग्य करता येईल याच्यासाठी आपल्याला शिकवायचं, याच्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. आजच्या घडीला जे काही राजकीय पक्ष सत्तेसाठी ज्या प्रकारे समीकरण करतायत या सगळ्या गोष्टी आजच्या तरुणाला नकोशा आहेत. कंटाळा आलाय लोकांना, कधी या पक्षात त्या पक्षात, कधी त्या पक्षात, या पक्षात 60-60 70-70 80-80 वर्षाची लोक 4-4 5-5 टर्म, ते चेहरे, तीच सगळी लोक, तीच सिस्टम, त्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींना आता तरुण कंटाळलाय. तरुणाला हवे सेफ्टी, तरुणाला हवाय विकास, तरुणाला हवाय शाश्वत विकास. नुसता विकास नको. कुठे ना कुठेतरी शहरामध्ये लोक पार पूर्णपणे कंटाळलेत. कंटाळा आलाय लोकांना, नुसती गचडी झाले. कोण कुठून येतंय, काय येतंय, काही कोणाला घेणं देणं नाहीये. प्रशासकीय अधिकारी सगळे भ्रष्टाचारी, हे सगळे नेते भ्रष्टाचारी. म्हणजे एक विचार करा ना, या हे 4-4 5-5 टर्म आमदारकी करणारे नेते यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे, करोडोंची. म्हणजे एखाद्या आमदाराला मी म्हणतो 1,00,000-2,00,000 रुपये पगार असेल. अहो 1,00,000-2,00,000 रुपयाच्या पगारामध्ये देखील एवढी संपत्ती गोळवतात नाही, एवढी माया गोळवता येत नाही, एवढे हे गोळवतात. कशामधून गोळवतात? यांचे कमिशन्स पाहिजे तेवढे मिळतात. रस्ते एखाद्या मतदारसंघामध्ये समजा 500 कोटीचा निधी असला तर त्यातले 400 कोटी असेच उडून जातात आणि 100 कोटी फक्त विकास कामासाठी राहतात. मग त्या 400 कोटीचे कुणाकुणाकडे जातात ते आपल्याला काही सांगायची गरज नाहीये. ही घाणेरडी सिस्टम बदलली पाहिजे. या सिस्टमच्या विरोधात या जेनझी पोरांना उभं केलं पाहिजे. याच्या विरोधात यांचा आवाज उठला पाहिजे, ना की कुठल्या एका विचारसरणीसाठी. जसं तो अभिजित दिपके कोण, तो अरे सेक्युलरिझम घेऊन आलाय आपल्या देशामध्ये. धर्माभिमानी आम्ही पण आहोत, पण याचा अर्थ असा नाही की रोज आपलं धर्माविषयीच बोंबलत बसायचं. धर्मासोबत विकास पण झाला पाहिजे, निश्चित झाला पाहिजे. आणि बोलताना आपण जे चूक आहे त्याला चूक म्हणता आला पाहिजे, जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणता आलं पाहिजे. पण यांनी काढलेली पार्टी कोण कुठून चालवतंय काय, या सगळ्या गोष्टी समजल्या आणि कुठे ना कुठेतरी लोकांना कळालं की हे सगळी हवा होती एक सोशल मीडियावरची आणि ती विरून गेली आणि ती विरून जाईल. पण मी काढलेली पार्टी किंवा मी जे सोशल मीडियावरती तरुणांना आवाहन करतोय, तरुणांना बोलावतोय, ते काही कुठल्या काँग्रेसला जिंकवण्यासाठी किंवा बीजेपीला जिंकवण्यासाठी नाहीये. तुम्ही कुणीही जिंका, काही करा, पण तुम्ही जिंकलात तर मग तुम्ही सिस्टम बदला. तुम्ही त्या सिस्टमला कुठेतरी साफ करा आणि गोरगरिबांना न्याय द्या. जनतेसाठी काहीतरी करा. म्हणून मी माझा जो जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये जे काय असं बेधडकपणे लिहिलं, मला अनेक जण म्हटली काय दारू पिला होतास की काय केला होतास की असं तसं, या सगळ्या गोष्टी मला अनेक जण सांगत होते. पण तुम्हाला मी त्या सगळ्या गोष्टी लिहून का पाठवल्या किंवा का सांगितल्या, हे जेव्हा होईल ना तेव्हा सिस्टम साफ होईल. सिस्टम काय फक्त सावधान विश्राम करून साफ होणार नाहीये. सिस्टमला कधीतरी कमरेला लावलेली बंदूक काढून पुढच्याला 2 गोळ्या झाडता आल्या पाहिजेत, तेव्हा सिस्टम साफ होईल. लातो के भूत बातों से नहीं मानेंगे, हे लक्षात ठेवा. त्याशिवाय सिस्टम साफ होणार नाही. आणि सिस्टम साफ व्हायची असेल तर इतक्या वर्ष सिस्टमला चिटकून बसलेली ही घाणेरडी लोक यांना पहिलं बाजूला फेकलं पाहिजे आणि नवीन चेहरे राजकारणामध्ये आणले पाहिजेत, ज्यांची खरोखर त्या पदासाठी बसण्याची कुठेतरी कुवत आहे, त्यांची एक ते लायक आहेत, अशी लोक आणली पाहिजेत. एखादा डॉक्टर असेल, उच्च शिक्षित डॉक्टर असेल, त्याला आरोग्यमंत्री बनवा. एखादा चांगला पर्यावरण प्रेमी असेल, ज्यानं खरोखर पर्यावरणासाठी खूप मोठं योगदान दिलंय, त्याला आपला पर्यावरण मंत्री बनवा. एखादा सिव्हिल इंजिनियर असेल किंवा ज्यानं एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये खरोखर चांगलं अग्रगण्य काम केलंय, त्याला बांधकाम मंत्री बनवा. एखादा मुख्यमंत्री ज्याला बनवायचा असेल, तो या सगळ्या गोष्टींमधलं ज्याला ज्ञान आहे त्याला तिथं मुख्यमंत्री नेऊन बसवा. अरे असं वर्गीकरण करता आलं पाहिजे, असं वर्गीकरण करता आलं पाहिजे. 60-60 70-70 80-80 वर्षामध्ये चाले या राजकारण्यांचे, साखर कारखाने यांचे, शिक्षण संस्था यांच्या करोडो रुपयाचं फंडिंग आपल्या टॅक्स मधून हे गोळवतायत आणि त्यांचे तिकडे बिझनेस उभे करतायत आणि मग त्या सहकार क्षेत्रातून करोडो रुपये आणतायत. इलेक्शन आले की तेच करोड रुपये लोकांना वाटतायत, पुन्हा आपल्या पदरामध्ये मतदान पाडून घेतायत. ही जी सिस्टम आहे ना, ही घाण आहे ना, या घाणीच्या विरोधात तरुणांनी उतरलं पाहिजे, तरुणांनी उतरलं पाहिजे. म्हणून मी एक छोटंसं पाऊल टाकलंय. ते कुठपर्यंत चालेल, काही चालेल मला माहिती आहे. बघा, त्याला कधी ना कधी जेव्हा मोठं वळण मिळेल किंवा सोशल मीडियावरती पोरं त्याच्याशी जोडली जातील, हे बीजेपी वाले, IT सेलवाले ते अकाउंट डिलीट करून टाकणार, हॅक करून टाकणार, काहीतरी करून टाकणार, हे मला माहिती आहे. आणि ते मी
अत्यंत जवळून ओळखून आहे. मी या बीजेपीच्या लोकांना अत्यंत जवळून ओळखून आहे. माझ्या अनेक जणांशी माझी ओळख आहे. त्यामुळे मला अनेक जण सांगतात, तू प्रदीप कितीही काम केलंस ना किंवा किती बोंबललास ना, एका अशा लिमिटला निवडणुकीपर्यंत तुला बोंबलून देतील आणि बरोबर निवडणुकीच्या 1-2 महिन्यापूर्वी तुझं अकाउंट आणि हे सगळं डिलीट केलं जाईल. तू असाच मोकळा बसशील. ही गोष्ट मला देखील माहिती. पण ठीक आहे ना, आपण जोपर्यंत आवाज उठवू शकू तोपर्यंत उठवायचा. ज्या दिवशी आपल्या हातात काही नाही त्या दिवशी आपल्या हातात काही नाही. माझ्याकडे काय कुठला साखर कारखाना नाही, कुठली शिक्षण संस्था नाही ना, कुठले करोड रुपये नाहीये की मग मी माझी स्वतःची एक कम्युनिटी बिल्ड करू शकतो. माझ्यासोबत बॉडीगार्ड घेऊन माझी संघटना मोठी खाली रस्ता तळापर्यंत पोहोचवू शकतो. त्याच्यासाठी खूप खूप पैसा लागतो. ती सोशल मीडियावरती नुसती बटणं दाबून लाईक करून हे करण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी आतोनात मेहनत घ्यावी लागते. पण हे आता जे बसलेले पैसा घेऊन हे गडगंज झालेले राजकारणी या खालून आवाज उठवणाऱ्या लोकांना खरंच वर येऊ देतील का? तर निश्चित येऊ देणार नाही. बीजेपी हिंदूंसाठी चांगलं काम करते, ठीक आहे, चांगलंच काम करते. मी हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी त्यांचं वेळोवेळी समर्थन करत आलोय. मला अनेक जण जरी बीजेपीचा कुत्रा आणि बीजेपीचा दलाल बिलाल म्हणत असले तरी मी त्यांच्याविषयी बोलतो का? कारण तुम्ही माझ्या धर्माचं काम करताय म्हणून मी त्यांच्याविषयी निश्चित बोलतो. पण याचा अर्थ असाही नाही किंवा त्यांनी काही चुकीची केलेली कामं याच्या विरोधात आपण बोलायचं नाही, असं होत नाही. किंवा हे जे काँग्रेस आहे, जेव्हा काँग्रेस विरोधामध्ये चांगलं काम करेल त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. काँग्रेस जेव्हा नको असल्या वल्गनात्मक गोष्टी बोलेल, काही बरळत सुटेल, तेव्हा त्यांची चूक त्यांना दाखवता आली पाहिजे. एवढंच माझा सरळ हेतू आहे. मला जर आता पुढच्या इलेक्शन्समध्ये जर मला असं वाटतंय की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकते, त्यांची ताकद आहे, तर माझं फक्त एवढंच सांगणं आहे की तुमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये 50 ते 60% आताच्या तरुणांना, जो 40च्या आतला आहे त्या तरुणांना तिकीट द्या. त्यांना आमदार म्हणून जाऊ द्या तिथं. त्यांना एकदा अनुभव घेऊ द्या. त्यांना राज्यासाठी लढू द्या. त्यांना एकदा सिस्टमच्या विरोधात काम करू द्या. त्यांना एकदा खुलेआमपणा द्या. जे खरोखर काहीतरी करण्याची जिद्द ठेवतात, ज्यांच्यामध्ये खरोखर काहीतरी आपल्या देशासाठी, राज्यासाठी करण्याची धमक आहे, त्या लोकांना पुढे घ्या. हे मला सांगायचं आणि हे मी सांगणार आहे. बस झालं आता हे सगळे साठीच्या पुढे गेलेले, यांना रामराम करा. बस झालं तुमचे सगळं राजकारण. गप घरी बसा. खूप पैसा कमवलात, खूप माया जमवलीत तुम्ही, बस खूप ओरबाटलं सामान्य लोकांना. आता नाही, आता कुठे ना कुठेतरी तरुणांनी स्वतः लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत जो राजकीय पक्ष तरुणांना वाढवत नाही आपल्या पक्षामध्ये, त्यांना तिकीट देऊन संधी देत नाही, हे जे 4-4, 5-5 टर्म झालेले आमदार यांना सगळ्यांना घरी बसवत नाही, तोपर्यंत मतदान करायचं नाही. एवढी एक साधी माझी भूमिका आहे. कारण नुसतंच पक्षाच्या मागे वेड होण्यात काही अर्थ नाही बाबांनो. थोडंसं रियालिटीमध्ये या. आज सामान्य माणसांच्या मुली रस्त्याने जाताना खरंच सेफ आहेत का? एकदा स्वतःच्या मनाला विचारा. आज माझी बायको आहे, माझी बहीण आहे, मला देखील काळजी वाटते जेव्हा मी देखील तुमच्यासारखा एक सामान्य फक्त बोलतोय, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हा कोणतरी मोठा आहे. नाही, तुमच्यासारखा सामान्य आहे. मी देखील भाजी आणायला गेलो तर 10 रुपयाची 9 रुपयाला कशी मिळेल हे पाहणारा मी एक साधा सामान्य गरीब माणूस आहे. त्यामुळे मला देखील माहिती आहे की आजच्या घडीला स्त्रियांचं जगणं काय झालंय. एखादी घटना घडते, आमची बहीण कोणी असू दे, एखादी माय माऊली तिच्यावर बलात्कार करून मारलं जातं, ते दुःख आपल्याला माहिती असतं. ती लोक पेटतात, सगळं पेटतं, सोशल मीडियावरती आवाज उठतो, या राजकारण्यांपर्यंत पोहोचतं. एक 7-8 दिवस हे राजकारणी, हो आम्ही असं करू तसं करू, आम्ही हिला न्याय मिळवून देऊ. 8व्या दिवशी हे सगळं शांत होतं. हे बिंदासपणे आपलं दुसऱ्या मोर्चावर जातात, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जातात आणि आमची जी बहीण गेले त्यांना समजतं की दुःख नक्की काय आहे. आम्हाला रियालिटीमध्ये या. तुमच्या मुलाबाळांना उद्या भविष्यामध्ये खरंच नोकऱ्या आहेत का? खरंच ते पैसे कमवू शकतात का? खरंच येणाऱ्या काळामध्ये कुठे ना कुठेतरी येणाऱ्या जगाशी स्पर्धा करू शकतात का? याचा एकदा बारकाईने विचार करा आणि आता बदल होऊ द्या आणि तो तरुणांच्या मनातून होऊ द्या, तरुणांच्या हातामध्ये होऊ द्या. एवढंच मला फक्त वाटतं. असे हे म्हातारे लोटतायत, असेही म्हातारे हे काय कामाचे नाहीयेत, द्या ना मग तरुणांच्या हातात. काय करतील ते करतील. त्यांनी नाही केलं तर मग हाय आपलं जे चालू आहे ते चालू द्या, पण कुठेतरी बदल घडू द्या ना. पिढीचा बदल घडू द्या. पिढी जेव्हा बदलते तेव्हा विचार बदलतात आणि विचार बदलल्यानंतर कुठे ना कुठेतरी आचरणामध्ये सगळ्या गोष्टी बदलतात. त्याच्यामुळं सिस्टम जर आपल्याला साफ करायची असेल तर चांगले होतकरू तरुण राजकारणामध्ये येणं फार महत्वाचं आहे. आणि याच्यासाठीच म्हणून माझी एक छोटीशी आपली महाराष्ट्र जनता पार्टी, सगळीकडे आपल्या पार्ट्या वगैरे काढतात, म्हणलं आपणही एक काढू, पण आपण जी काढतोय तिला चांगलं वळण द्यायचं. भले 100 फॉलोअर का असेना, 1000 जण का असेना, पण त्या 1000 जणांना अन्यायाविरोधात लढण्यासाठी तयार करायचं. एवढंच फक्त माझी एक स्वतःची एक छोटीशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या त्या फॉलोअर्सला, सगळ्या लोकांना आव्हान करतो की तुम्ही जिथं कुठं असाल, जिथं कुठं रस्त्यावरती असाल, खड्डा पडलाय, व्हिडिओ काढा, मला कोलॅबरेशन करा, आपण ते सगळ्या गोष्टी पेटवू. एखादा बलात्कार झाला, राज्यातील सगळ्या महिलांनी व्हिडिओ बनवा, बोला की आम्ही जोपर्यंत मतदान करणार नाही जोपर्यंत हा गुन्हेगार मारला जाणार नाही, ठेचला जाणार नाही. हा आवाज मला फक्त वाढवायचा या लोकांचा. झालंय काय, फक्त कॉक्रोच पार्टीचा ट्रेंड आला की हे फॉलो करा, बघा बीजेपीच्या पुढे गेलं, काँग्रेसच्या पुढे गेलं, काय हे फॉलोवर. हे फक्त फोनामध्ये डोकं घालून करण्यासारखा लढा नाहीये जेनझी तरुणांनो. त्याच्यासाठी कधी काळी रस्त्यावर उतरावं लागेल. याच्यासाठी तोच फोन घेऊन तुम्हाला बोलावं लागेल, सिस्टमच्या विरोधात झुंजावं लागेल. आणि म्हणून हा आपला महाराष्ट्र जनता पार्टी हा एक सोशल मीडियातला एक पक्ष काढलाय. तो किती दिवस चालेल न चालेल ती पुढची गोष्ट, पण त्याला जोडताय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यायाविरोधात आवाज उठवायला शिका. कारण मी काय महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये जाणार नाही, पण जे काही छोटे मोठे तुम्ही फॉलोअर्स
असाल ते मला असं वाटतंय विविध भागांमधले असाल, तिथल्या भागातमधली जरी तुम्ही समस्या किंवा ही सगळी गोष्ट बोलून जरी दाखवली, नाही म्हणता एखादी व्हिडिओ व्हायरल झाली, ती सोशल मीडियावर त्याची दखल घेतली गेली, एखादं काम होईल. मी म्हणतो 100 जणांनी व्हिडिओ टाकला, एखाद्या व्हिडिओचं जरी काम होईल, काहीतरी बदल घडेल. हा बदल असाच घडवला जातो. नुसतं बसून एखाद्याला टीका टिप्पणी करून काय हे सोशल मीडियावर पक्ष काढतायत, काय पण चाललंय, फालतू चाळे चाललेत, असोत फालतू चाळे तर फालतू चाळे. हा सोशल मीडिया हा माणसांना कनेक्ट करण्याचा, माणसांशी बोलण्याचा एक सगळ्यात महत्वाचं एक माध्यम आहे आणि ते जर आपण नाकारत असू तर मला असं वाटतं आपल्यासारखे आपणच मूर्ख असू. आणि या सगळ्या गोष्टीसाठी इंस्टाग्रामवर जे आपलं महाराष्ट्र जनता पार्टी पेज आहे अवश्य फॉलो करा, निश्चित फॉलो करा. त्याच्यामध्ये तुम्ही, मी नाही ते बोलायचंय, ते माझं पेज नाहीये, मी काय ते प्रत्येक गोष्ट तुम्ही मला सांगणार आणि मी बोलणार असं नाही. तुम्ही बोलायचं, तुमचा आवाज तुम्ही दाखवायचा आणि मग त्या आपल्या पार्टीच्या तर्फे किंवा आपल्या पेजच्या तर्फे आपण तो सर्वदूर महाराष्ट्रावर पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करू आणि त्याला तुम्ही सगळेजण साथ द्याल, एवढंच मला फक्त सांगायचं आहे. अशी आहे आपली महाराष्ट्र जनता पार्टी. ही येणाऱ्या काळामध्ये वाढवायची असेल ती तुमच्या हातात आहे, ती तुमची पार्टी आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, या सिस्टमच्या विरोधात आवाज उठवायचा आहे आणि तुमच्या आमच्यासारखी होतकरू पोरं राजकारणामध्ये आणायचे, जेणेकरून महाराष्ट्राचं राजकारण थोडंफार बदलेल. एवढंच फक्त माझी इच्छा आणि या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.